श्री स्वामी समर्थ. मंगळी चतुर्थी आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांना शीघ्र पावणारे देवता आहेत. ते आपल्याला भरपूर सुख देतात, आपल्या आयुष्यातील दुःख हिरावून घेतात. फक्त बाप्पांना त्यांची केलेली साधीभोळी सेवा जी आहे तर ती अपेक्षित असते आपल्याकडून. मग तुम्ही बघा, तुम्ही 2-2 तास सेवा करताय की तुम्ही 5 मिनिटात सेवा करताय, यापेक्षा तुम्ही किती मनापासून बाप्पांची सेवा करत आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हा जो मंगळवार आहे तर त्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला बाप्पांची कशी सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्याला बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी नाही, बाप्पांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्या डोक्यावर असेल. तर बघा, अंगारक योग म्हणजे नक्की काय आहे? तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. गणपती बाप्पांनी अंगारक म्हणजे मंगळदेव यांचे कठ तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला होता की जेव्हा मंगळवारी चतुर्थी तिथी येईल तर ती अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून या चतुर्थीला, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हटलं जातं आणि त्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजनाचं खूप महत्त्व आहे. वर्षभर दर महिन्याला चतुर्थी तिथी येत असते. बघा, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी असे 2 येत असतात. तर प्रत्येक महिन्याची चतुर्थी आपल्या सगळ्यांना करणं शक्य आहे असं नाही आहे. पण जर तुम्ही वर्षातल्या फक्त अंगारकी चतुर्थी केल्या, संकष्टी चतुर्थी, तरी पण वर्षभरामध्ये जेवढ्या विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येतात ते केल्याचे पुण्य तुम्हाला मिळू शकतं. तर त्यामुळे नक्की या मंगळवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगते अशी बाप्पांची सेवा करा. ही चतुर्थी कशी साजरी करायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते. कोणत्याही प्रकारच्या आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत त्या संपून जातात. जीवनामध्ये आपल्याला सुख शांती मिळते आणि गणपती बाप्पा बघा, हे आपल्या बुद्धीचे देवता आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या मुलांकडून सुद्धा तुम्ही काही सेवा करून घ्या. चतुर्थीच्या दिवशी लहान मुलांकडून तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणून घ्या. खूप महत्त्वाचं आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यामुळे जी मुलं हट्टी आहेत, तापट आहेत, चिडचिडी आहेत, तर त्यांचा तो हट्टीपणा, विचित्र वागतात, त्यांच्या अंगामध्ये काही विचित्र गुण असतात, ते दूर जातात. तर बघा, संकष्टी चतुर्थी मंगळवारी आलेली आहे. तर या चतुर्थीला खरंच खूप महत्त्व आहे. त्यामुळे सगळ्यांना, महिला पुरुष सगळ्यांना मी सांगते, हात जोडून विनंती करते की चतुर्थी वाया न जाऊ देता तुम्ही साजरी करा. आता काय करायचं आहे चतुर्थी तिथीला? तर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण घरामध्ये बघा, आपल्या देवघरातील देव जे आहेत तर त्यांची आपण आंघोळ करतो, देवपूजा करतो. तर तेव्हा गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला 11 वेळेस पाण्याने, नंतर 11 वेळेस दुधाने किंवा 11 वेळेस पंचामृताने, तुम्हाला परत 11 वेळेस पाण्याने तुम्ही एका साईडला अथर्वशीर्ष लावून द्या किंवा ओम गण गणपते नमः कुठल्या तरी गणपती स्तोत्र तुम्ही यूट्यूबला लावून ठेवा आणि तुम्ही जप करा. सगळ्यात पहिले अभिषेक करा. सगळ्यात पहिले गणपतीच्या मूर्तीचं आणि 11 वेळेस पंचामृत. पंचामृत म्हणजे दूध, तूप, साखर, मध आणि दही, याला पंचामृत असं म्हणतात. आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून जागेवरच देवघरामध्ये ठेवायची आहे. गणपती बाप्पांना त्यांच्यानंतर शेंदूर, दुर्वा, फळे, फुले, तांदूळ, जानवं या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांच्या आवडीचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी, तुम्हाला धूप दीप जो आहे तर तो तुम्हाला आधीच लावून घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आणि बघा, संकष्टी चतुर्थीला मी नेहमी सांगते, उपवासाला शक्यतो साबुदाणा, भगर या गोष्टी खाणे टाळा. उपवास मनापासून करायचा आहे. तुम्ही दूध घ्या, फळे खा, कॉफी वगैरे पण तुम्ही खाऊ नका. फळांचा ज्यूस तुम्ही करत असाल तर, बाहेरचे ज्यूस मिळत असतील तर त्याच्यामध्ये माहीत नाही, कधीकधी त्याच्यामध्ये फ्लेवर्स ॲड केले जातात. तर तुम्ही घरी ॲपलमध्ये समजा त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करून तुम्ही तसं ज्यूस बनवा. फळांचा रस, ऊसाचा रस वगैरे तुम्ही पिऊ शकता. पण शक्यतो जे आपण साबुदाणे वगैरे म्हणतो ते खाणं तुम्ही टाळा. एका बाजूला आपण एवढं मन लावून करतोय पण आपल्याला माहितीच नाही की या उपवासाला चालतंय की नाही, असं व्हायला नको. राजगिऱ्याचे लाडू वगैरे तुम्ही हे पण खाऊ शकता. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना बघा, तुम्ही मनापासून हात जोडून प्रार्थना करा
की हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यामधले मला सगळ्या प्रकारचे सुख मिळू दे. मी मनापासून तुमची सेवा करत आहे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ना ते अगदी मनापासून सांगा आणि मनापासून करण्याला जास्त महत्त्व आहे. कारण बघा कोणी सांगितलं म्हणून उगाचच आपल्या मनामध्ये काही भाव नाही आणि आपण देवपूजा करतो याला काहीही अर्थ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी बघा तुम्हाला गणपती बाप्पांना मोदक, बुंदीचे लाडू, गूळ खोबरे, फळे यांचा तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि गणपती बाप्पा बघा खरंच ते भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. ते लवकर पावतात. त्यांची जर मनापासून आपण सेवा केली ना तर ते लवकर पावतात. आणि बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा कुठले पण काही व्रत करता, काही करता तर ते व्रत पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या देवाकडे माफी मागायची आहे की माझ्या पूजेमध्ये, माझ्या या सेवेमध्ये मी काही हे व्रत करत आहे, सेवा करत आहे, त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ कर. म्हणजे क्षमा प्रार्थना आपण जे म्हणतो तर ते आपल्याला मागायचं आहे. आणि पूर्ण साष्टांग दंडवत घालून आपल्याला बाप्पांना नमस्कार करायचा आहे. तसेच या दिवशी गरजूंना दान करा. 1 रुपया दान करा, 10 रुपयाचा वडापाव घेऊन द्या, चप्पल दान करा. त्याच्यानंतर बघा गाईला पोळी खायला द्या, मुक्या जनावरांना तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही खायला द्या. काहीही करा पण गरजूंना या दिवशी दान करा. अन्नदान, वस्त्रदान याला खूप महत्त्व आहे. तर अशी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही चतुर्थीचे व्रत करत आहात तर बघा कॅलेंडरवर तिथे साईडला काल निर्णय असेल तर तिथे चंद्रोदयाचं टायमिंग लिहिलेलं असतं. काल निर्णय वगैरे मराठी कॅलेंडरवर पण आपण साईडला त्या महिन्याच्या चतुर्थीचा, चंद्रोदयाचा कोणत्या शहरांमध्ये काय टायमिंग आहे ते दिलेलं असतं. तर तुम्ही जेव्हा चतुर्थीचे व्रत करता तर दर महिन्याची पण चतुर्थी तुम्ही करत असाल तर चंद्रोदयाचं टायमिंग पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच करा. तरच ते व्रत लागू पडतं. पण आता समजा तुम्ही बाकी चतुर्थी करत नाही आहेत आणि तुम्ही अंगारकी चतुर्थी करणार आहात, मंगळी जी येणार आहे तर त्या दिवशी तर पाळाच पाळा. चंद्रोदयाच्या टायमिंग प्लीज तुम्ही पाळा. 1 दिवस थोडा उशीर झाला तरी चालेल जेवायला. भलेही तुम्ही संध्याकाळी परत फलाहार घ्या, दूध घ्या, काहीतरी तुम्ही उपवासाचा पदार्थ खा. पण चतुर्थी जी आहे तर ती संध्याकाळी चंद्रोदयाचं जे टायमिंग झाल्यानंतर, कधी पावसाळ्याचे दिवस आहेत, चंद्र समजा आलाच नाही तर काय करायचं? चंद्र टायमिंग आहे ना तर ते ज्या टायमिंगला तेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवायचं, काहीतरी नमस्कार करायचा, परत बाप्पांची पूजा करायची, फूल वगैरे वाहून आणि त्यानंतर फक्त आकाशाकडे बघून आपल्याला चंद्राला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. चंद्राला नमस्कार करायचा आहे. चंद्र दिसला अतिउत्तम, नाही दिसला तर आकाशाकडे बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाप्पांची आरती करून उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे. दरवेळेस तुम्ही अशी साजरी करत जा. आणि बघा या व्रतामुळे आपण आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील, माणूस आहे आपण, 100% बरोबर असू शकत नाही. कोणता पण माणूस 100% परफेक्ट कधीच नसतो. आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका होतात. कोणाचा अपमान केला जातो, कोणाला वाईट बोललं जातं, कोणाचे मन दुखावलं जातं, काही चुका होतात. तर हे पाप जे आहे तर त्याचा नाश होतो. कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमतात. संतान प्राप्ती, मूलबाळ होत नसेल, अंगारकी संकष्टी चतुर्थीला सांगितल्याप्रमाणे बाप्पांची सेवा करा. त्यानंतर तुम्हाला कुटुंबामध्ये काही नवरा बायकोची भांडणं, इतर काही तुमचे भाऊबंदकीतील भांडणं असतील तरीसुद्धा तुम्ही हे व्रत करा. तुम्हाला 100% याचा फायदा होईल. परीक्षेतसुद्धा मुलांच्या परीक्षेमध्ये कसलं यश मिळवायचं आहे, मुलांसाठी काही सेवा, कुठल्या प्रकारचे संकट, दुःख काही असू द्या, ही अंगारकी संकष्टी चतुर्थी जर तुम्ही व्रत केले तर सगळ्या बाजूने तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर पळून जातील आणि भरपूर आनंद, सुख जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे बाप्पांची मंगळवारी श्री गणेशाची उपासना केल्यामुळे तुमच्या जीवनातले सगळे अडथळे दूर होतात, समस्या दूर होतात आणि ही तिथी खरंच खूप महत्त्वाची आहे. पुरुष, स्त्री, महिला, लहान मुलं कोणीही करू शकतं. असं काही नाही आहे की याने नाही करायचं, त्याने नाही करायचं. फक्त ज्यांना मासिक धर्म वगैरे आहे तर ते बाप्पांना हात लावू शकत नाही. पण उपवास करू शकतात, लांबूनच बाप्पांना नमस्कार करू शकतात आणि मनामध्ये नामजप तर आपण करू शकतो. यूट्यूबवर अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र ऐका. या सगळ्याचे खूप फायदे आहेत. तर सांगितल्याप्रमाणे नक्की या दिवशी बाप्पांची सेवा कराल अशी मी अपेक्षा करते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.